पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शाहजहान शेख याने बंगालमधील संदेशखाली येथील असंख्य महिलांवर अत्याचार केला। या निषेधार्थ आज सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली। तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शाहजहान शेख विरोधात 100च्या वर गुन्हे दाखल होऊन सुद्धा ममता बॅनर्जी सरकारने त्याला पाठीशी घातला। शेवटी हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली। अशा निष्क्रिय आणि संतापजनक कार्यपद्धती असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारविरोधात आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर सांगली शहर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री स्वातीताई शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सविता मदने, प्रदेश सदस्य हेमलता मोरे, जिल्हा सरचिटणीस अश्विनी तारळेकर, सोशल मीडिया प्रतिनिधी सुस्मिता कुलकर्णी, मंडल अध्यक्ष मनीषा सातपुते, स्मिता भाटकर, सुनीता रुपणार, ज्येष्ठ नागरिक आघाडी रेखा सरनोबत, कायदा आघाडी काजोल कांबळे, उद्योग आघाडी शोभाती राजमाणे, पंचायत राज विभागाच्या रेखाताई इंगळे, रोहिणी मंगल, राजश्री दाभाडे, स्वाती सुतार, गायत्री सुतार, ललिता मासाळ, ज्योती माने, कोमल चव्हाण, गंगूताई नाईक यांच्यासह महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। पश्चिम बंगालमध्ये जिथं तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे, ममता बॅनर्जींची सत्ता आहे, त्या ठिकाणी शाहजहान शेख हा त्यांच्याच पक्षातील एक गुंड आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून तेथील असलेल्या संदेशखाली या गावामधील महिलांच्यावर जो अत्याचार केलेला आहे त्याचा तीव्र निषेध आज आम्ही करत आहोत। आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामधील महिला भगिनी पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। संदेशखाली या गावामध्ये या तृणमूलच्या गुंडांनी इतका हैदोस घातलेला आहे की त्या महिला रस्त्यावर आलेल्या आहेत। या महिलांच्यावर शारीरिक अत्याचार झालेला आहे, त्यांच्यावर बलात्कार घडलेले आहेत। या महिलांना आणि मुलींना त्यांच्या कार्यालयात नेऊन रात्रभर त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत। तर याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो आहोत। गेली 55 दिवस तो बेपत्ता होता, म्हणजेच ममता बॅनर्जींच्या आश्रयाखाली त्याला अटक करण्यात आली नव्हती। तर 100 गुन्हे असलेल्या या शेखला ताबडतोब अटक आता झालेली आहे, परंतु त्याला आश्रय हा ममता बॅनर्जींनी दिलेला आहे, तिथल्या सरकारने दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि या भगिनींच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि त्यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं केलेली आहे।